कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागामध्ये सुद्धा काल रात्रीपासून पाऊस काहीसा थांबलेला आहे। मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 12 फुटांची वाढ झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी 25 फूट 11 इंचांवर गेली आहे। तर राजाराम बंधारा आणि जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली गेलेत। नदीकाठच्या सर्व गावांना सध्या सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। कोल्हापूर शहरामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळत आहे। मात्र घाटमाथ्यावर अजूनही पावसाची संततधार आहे ती सुरू आहे आणि त्याचमुळे पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कालच्यापेक्षा आज जर पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आहे ते बघितले तर त्याच्यामध्ये वाढ झाली आहे। सध्या पंचगंगा नदी ही 26 फुटांवरून वाहत आहे आणि जिल्ह्यातील जवळपास 18 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या बंधाऱ्यावरून जी वाहतूक आहे ती पर्यायी मार्गाने वाहतूक आहे ती वळवण्यात आलेली आहे। जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे, कारण राधानगरी धरणामधून जो कृत्रिम दरवाजा आहे तिथून पाण्याचा विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये केलेला आहे। भोगावती नदीपात्रामधून हे पाणी पुढे पंचगंगा नदीपात्रामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळते आणि सध्या पंचगंगेच्या पात्रामधून जवळपास 2500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जर का पाण्याची पातळी ही आणखी वाढली तर जिल्हा प्रशासन ज्या काही सूचना देतं त्या सूचनांचं पालन हे नागरिकांना करावं लागेल। नदीकाठाची जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना प्रशासनाने ज्या सूचना दिल्या त्यांचं पालन करावं लागेल। मात्र कुणी पॅनिक होण्याची गरज नाही, कारण पावसानं काहीशी विश्रांती घेतली आणि पंचगंगा नदी ही सध्या 26 फुटांवरून वाहते। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।